ख्वाब और हकीकत के फासले को कम करते हैं, नई जानकारियों से नए अवसर खड़े करते हैं। सुनते रहिए पुनेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो। नमस्कार बालमित्रांनो, रेडिओ पुनेरी आवाज 107.8 FM या रेडिओ चॅनलवर मी RJ उज्ज्वला आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। संस्कार शिदोरी या कार्यक्रमात आज आपण साने गुरुजी यांनी लिहिलेल्या श्यामची आई या पुस्तकातील देवाला सारी प्रिय ही कथा ऐकणार आहोत। संध्याकाळचे 4-5 वाजण्याची वेळ होती। सुट्टी होती म्हणून श्याम घरी गेलेला होता। श्यामची आई देवळात दर्शनाला गेली होती। श्याम घरीच होता। देवदर्शन करून आई आली तेव्हा श्यामने तिला विचारले, आई मी जाऊ का बाहेर? कमळ्या देवधराकडे नाही तर बन्या वरवडेकराकडे जाईन। गोंधळेकरांचा बापू येथे आला तर त्याला बहुधा मी बन्याकडे आहे असे सांग। जाऊ का? आई म्हणाली, श्याम तू जा, परंतु तुला एक काम सांगते ते आधी कर। बाळूदादांच्या कवाडी पुढे एक म्हातारी बसली आहे। तिच्या डोक्यावरचा गोयला खाली पडला आहे। तिच्या डोक्यावर तो द्यायला हवा आहे। ती खूप आजारी व अशक्त दिसत आहे। तिच्या डोक्यावर मोळी दे व घरी ये, मी तुला अंघोळ घालीन, जा। श्याम म्हणाला, आई लोकांनी बघितले तर मला हसतील, मला मारायला येतील, मी खरेच जाऊ का? आई म्हणाली, लोकांना सांग मी घरी जाऊन अंघोळ करणार आहे। ती म्हातारी तिथे किती वेळ वाट पाहत बसणार? आईचे म्हणणे ऐकायचे एवढे श्यामला ठाऊक। श्याम गेला। श्याम जणू रस्त्याने जात आहे असे म्हातारीला दाखवले। तो मुद्दाम तिच्यासाठी आला आहे असे तिला वाटू नये म्हणून श्याम जपत होता। श्यामने तिला विचारले, काकाजी डोक्यावर का द्यायला हवी आहे मोळी? मी देतो असे म्हणून श्याम मोळी उचलू लागला। नको रे बाबा, नको असं ती आजी म्हणाली। अगं मी घरी गेल्यावर आंघोळ करीन असे म्हणून श्यामने तिच्या डोक्यावर मोळी चढवली। अरे श्याम, तिला कशाला शिवलास? इंग्रजी शिकून साहेब झालास वाटतं। भाऊरावांना सांगितलेच पाहिजे। श्रीधर भट कोटूनचे अकस्मात उगवले व श्यामला बोलू लागले। इतक्यात त्यांचा शब्द ऐकून शेजारच्या घरात ओसरीवर बसलेले दुसरे गृहस्थही बाहेर आले आणि श्याम अगदीच चेवलास तू, अरे काही ताळतंत्र असे ते बोलू लागले। श्यामने त्यांना म्हटले, मी घरी जाऊन अंघोळ करणार आहे। त्या म्हातारीला काळोख होईल घरी जायला, नदीतून जायचे आहे तिला, मी स्नान करणार आहे, स्नानात शुद्धी हे मला माहीत आहे असे म्हणून श्याम तेथून निघाला। श्याम घरी आला। आई म्हणाली, त्या म्हातारीला आपल्याकडेच हाक मार, कोठे लांब जाईल गोयला घेऊन? गोयला म्हणजे लाकडांची मोळी बरं का, पुन्हा पडायचा एखादा, आपल्याकडची फाटीही सरली आहेत, जा हाक मार तिला। ए गोयलेवाली, अगं इकडं ये। श्यामने तिला हाक मारली। श्यामच्या कवाडातून ती आत आली। श्यामच्या आईने तिला नेठवी भात घालण्याचे ठरवले आणि कणगीतून भात काढून आणले, तिच्या पदरात घातले आणि आईने तिला विचारले, म्हातारे आजारी का ग आहेस? होय माय, लई ताप येतो, काय करताव, पोटाला हवं ना असे ती म्हणाली। दुपारचा भात आहे उरलेला, शिळा झाला आहे, देऊ का तुला? श्यामच्या आईने विचारले। द्या आई, देव तुमचं भले करो, गरिबाचे दुनियेत कोणी नाही बघा, दिनवाणी म्हातारी बोलली। श्यामच्या आईने भात पत्रावळीवर आणला। श्यामने तो तिला दिला। अंगणाच्या कडेला बसवून तिने तो खाल्ला। वाईस पाणी देताव दादा, श्यामला म्हणाली। श्यामने तिला पाणी आणून दिले। चल श्याम तू आंघोळ कर, आईने सांगितले। आईने केळीजवळ श्यामच्या अंगावर पाणी घातले आणि मग श्याम आंघोळ करून घरात गेला। आईला म्हणाला, आई मागे ती खेरांकडे जेवणामुळे झाली ना, त्या दिवशी की नाही एक गरीब म्हातारी मांडवाच्या दाराची भीक मागत होती। आम्ही मांडवात जेवत होतो, पुरणपोळी खात होतो, आग्रह होत होता। भास्कर भटजींना इतका आग्रह झाला की ते रागवून उठायला लागले, परंतु आपट्यांनी त्यांना पुन्हा बसवले। परंतु बाहेरच्या म्हातारीला कोणी काही दिले नाही। ती उन्हात तळमळत होती।
पंक्तीत पंख्यावर पाणी घालून वारा घालत होते, वाळ्याचे पाणी वाळीत होते. परंतु ती गरीब भिकारीण ओरडत होती, घाला हो दादा घास. तिला घासभर अन्न, पोटभर पाणी कुणी दिले नाही. एवढेच नव्हे तर एक गृहस्थ ते मुंबईला असतात, ते पितांबर नेसलेले होते, ते वाढत होते. ते एकदम मांडवाबाहेर गेले आणि तिच्या अंगावर ओरडून म्हणाले, लाज नाही वाटत भीक मागायला यावेळी? अजून जेवणे सुद्धा झालेली नाहीत. जेवण झाल्यावर ये गोष्टी मागायला. असे म्हणून आई त्या पितांबरधारी मनुष्याने खरेच वाहन उचलली. नको रे दादा, मारू जाते मी, असं म्हणत ती म्हातारी निघून गेली. श्याम म्हणाला, आई हे मुंबईला इराण्याच्या हॉटेलात खातात, दुसऱ्याचे जोडे पुसतात, यांची आपल्या गावात किती ऐट. त्या म्हातारीला गरीबाला कोणी नाही तेच खरे. उद्या जर एखादा मुलगा मामलेदार होऊन आला तर त्याच्या घरी हे लोक मेजवानी देतील, त्याला पानसुपारी अत्तर गुलाब करतील, त्याच्या गळ्यात हार घालतील. पैसा व सत्ता यांना नमस्कार करणे हाच का ग यांचा धर्म? हाच का ग यांचा देव? हातात वाहन घेऊन त्याचा पितांबर बाटला नाही, पायात पायतळे घालून ही सोवळी हे मुकटे कद होतात, घेऊन खुशाल जातात. परंतु ही वाहन ज्याने यांना पायात घालायला दिली तो मात्र घाणेरडा, त्याची सावलीही नको. आई हे कसे ग, हे कसले सोवळे, हा का धर्म? देवाला हे आवडेल का? एक पैसा तेवढा यांचा देव आहे. श्यामची आई म्हणाली, बाळ, जगात सारे पैशाला सत्तेला मान देतात हो. त्या पंढरीनाथांची गोष्ट सांगतात ना, ते गरीब होते तेव्हा त्यांना सारे पंड्या पंड्या म्हणून हाका मारीत. परंतु पुढे ते देशावर गेले, शिकले, वकील झाले, त्यांनी वराड खानदेशात फावड्यांवरी पैसा मिळवला. मग ते आपल्या गावात एकदा आले होते. आपल्या सोमेश्वराचा त्यांनी मोठा उत्सव केला. लोक त्यांना पंढरीनाथ बाबा म्हणू लागले. कुणाच्याशा घरी ते गेले होते तेथे त्यांना बसायला पाट देण्यात आला. त्यांनी तो पाट दूर केला व म्हणाले, तात्या, हा पाट मला नाही तुम्ही दिलात, माझ्या पैशाला दिलात. माझ्या हातातली ही सोन्याची अंगठी या पाटावर ठेवतो व मी खालीच बसतो. तुम्ही पैशाला मान देता, मनुष्याला मान देत नाही. माणसाच्या हृदयातील देवाला मान देत नाही, हृदयातील श्रीमंतीस मान देत नाही. तुम्हाला हे पिवळे पांढरे दगड आणि ह्या कागदी नोटाच पूज्य आहेत. श्याम असे ते म्हणायचे. खरेच पापातून कोणाची सुटका झाली आहे? मी निष्पाप आहे असे हात लावून कोणाला म्हणता येईल? उलट निढळाच्या घामाने प्रामाणिक श्रमाने भाकर मिळवणारे हे लोकच अधिक पुण्यवान आहेत, नाही आई? श्यामने विचारले. श्याम, आपले ते विटनाक शेकडे शेत आहे ना, ते खरे त्यांचेच आहे. मला माहीत आहे. काहीतरी पूर्वी आदमन गल्ला दिला होता, त्याची सवाई दिडी करून ते शेत आपण मिळवले. अरे, आपणच देवाघरी पापी ठरवू, आपणाला खाली मान घालून उभे राहावे लागेल हो, आई खिन्न म्हणाली. आई म्हणाली, श्याम, देवाला सारेच आकार पवित्र वाटतात. त्याने माशाचे रूप घेतले, कासवाचे घेतले, डुकराचे घेतले, सिंहाचे घेतले. ह्यातील अर्थ हाच की देवाला सारे आकार पवित्र आहेत. देव ब्राह्मणाच्या देहात आहे, माशाच्या आहे, महाराच्याही आहे, देव गजेंद्राच्याही धावतो, घोड्यांना खाजवतो, गायी चारतो, त्याला कुब्जाही आवडते व शबरीही प्रिय वाटते. त्याला गुहू कोळी आवडतो, जटायू हा पक्षी आवडतो, हनुमंत हा वानर आवडतो. श्याम, देवाला सारी प्रिय आहेत, कारण सारी त्याचीच. तू माझा म्हणून मला आवडतोस, तशी आपण सारी देवाची म्हणून त्याला आवडतो. मला आवडेल ते तू करतोस, त्याप्रमाणे देवाला आवडेल ते आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परंतु श्याम, ज्याचे आपल्या आईबापांवर, बहीण भावावर प्रेम नाही, तो दुसऱ्यांवर करेल का? आधी घरातील साऱ्यांवर प्रेम करा, मग एकनाथाप्रमाणे महाराच्या मुलीच्या पोटासे धरण्याचे सामर्थ्य येईल. प्रेम हृदयात मावत नाहीसे झाले म्हणजे ते सर्वांकडे जाते. श्याम, मी तुला काय सांगणार? देव सर्वत्र आहे म्हणून पुराणात सांगतात. मला तरी वेळीला काय कळते? तू मोठा झालास म्हणजे तुला सगळे काही कळेल. आई श्यामजवळ बोलता बोलता दिवे लागायची वेळ झाली. श्यामला कोणीतरी श्याम श्याम म्हणून बाहेरून हाक मारली, म्हणून श्याम निघून गेला. मित्रांनो, आपण खोटे श्रेष्ठ कनिष्ठपणाचे वाद पुरून टाकूया. समाजसेवा करणारा प्रत्येक जण पवित्र आहे हे लक्षात धरूया. बालमित्रांनो, आज आपण साने गुरुजींनी लिहिलेल्या श्यामची आई या पुस्तकातील देवाला सारी प्रिय
ही कथा ऐकली. धन्यवाद.